मराठा ओबीसी दंगल घडल्यास मुख्यमंत्रीच जबाबदार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणाचा लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठीचा लढा उभारला जाणार आहे। त्यासाठी मुंबईत 29 ऑगस्टला राज्यभरातनं मराठा बांधवांना येण्याचं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलंय। येत्या 29 ऑगस्ट रोजी आरक्षणाचा तुकडा पाडणार, आरक्षण घेणार, ते पण ओबीसीतूनच। राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दंगल घडली तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अशा शब्दात जरांगे पाटलांनी राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री यांना इशारा दिला आहे। देवेंद्र फडणवीस हे ओबीसींसाठी लढणार असतील तर ते मराठ्यांसाठी लढणार नाहीत, असाच त्याचा अर्थ होतो, असे जरांगेंनी म्हटले आहे। मराठा समाजाच्या माध्यमातून 29 ऑगस्टला मुंबई चलोचा नारा देण्यात आलाय। त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज मराठा समाजातील बांधवांना भेटण्यासाठी आणि बैठकीसाठी ते उपस्थित राहिले। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। देवेंद्र फडणवीस मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। सरकार 29 ऑगस्टला मराठा आरक्षण कसे देत नाहीत तेच मी पाहतो। मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण घेणार आणि 29 तारखेला आरक्षणाचा तुकडा पाडणार, असेही जरांगे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय। मुंबईमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये पश्चिम महाराष्ट्रातनं मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित राहणार आहे, याचा मला आनंद होतोय। कोल्हापूर, सांगली, सातारा या भागाचा दौरा केल्यानंतर मराठा समाजाची मोठी गर्दी मला भेटण्यासाठी येत असल्याचं पाहायला मिळालं। पश्चिम महाराष्ट्रातून जर मोठ्या ताकदीने मराठा समाज येणार असेल तर मराठवाडा, विदर्भ देखील त्याच ताकदीने येईल असा मला विश्वास आहे, असंही ते म्हणाले। मराठा ओबीसी दंगल घडल्यास मुख्यमंत्री जबाबदार। दरम्यान मराठा आणि ओबीसी दंगल घडवण्याचा खटाटोप सुरू आहे, मात्र आमच्यात असं होणार नाही। या उलट दोन्ही समाज एकत्र येऊन फडणवीस यांना सद्दल घडवतील। मराठा आरक्षणाचा प्रश्न बाजूला ठेवून सर्व ओबीसी बांधवांना गोव्याला बोलावले जाते आणि मराठ्यांच्या विरोधात कान भरले जातात। ओबीसी आणि मराठामध्ये दंगल घडली तर याला जबाबदार देवेंद्र फडणवीस राहतील, याचा फटका केंद्रातील सरकारलाही बसणार आहे, असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.